आजचा दिवस खूप इमोशनल होता का तर आमची लिवा आहे आणि हिला ना आम्ही खरंच म्हणजे बोलतात ना लिवाचे लाड भरपूर झाले आमच्याकडून आणि तिला आज बच्ची होणार होती त्यामुळे लक्ष पण तिच्याकडे ठेवायचंच होतं. कारण का आमच्याकडं ना फर्स्ट टाईम असे म्हणजे कुत्री बोलतात ना तर तिचं नाव लिवा आहे. तर तिला फर्स्ट टाईम म्हणजे बोलतात ना आमच्या घरी पिल्ली होणार होती त्यामुळे त्याची काळजी घ्यायची होती. मी पण तिला गोंजरत होते, रुद्र पण तिला गोंजरत होता. का तर ते दुखणं ना एक स्त्री असताना तिलाच माहीत असतं. ज्यावेळेस ती एखाद्या बाळाला जन्म देते तसंच त्यांचं पण आयुष्य असतं. फक्त हे मुके असतात ते बोलू शकत नाही. आणि इथे बघू शकता 2 पिल्ली झालीत तर अजून पिल्ली आहेत तिच्या पोटामध्ये. पण यांचं कसं असते थोड्या थोड्या वेळाने म्हणजे पिल्ली बाहेर येतात. तर इथे बघू शकता तर म्हणजे रुद्र पण होता डिलेवरी म्हणजे कसं माहिती आहे का त्याला पण लहान बच्चींना खूप आवडतात. पण तो थोडा झोपला तर त्याला झोपून घेतलं का तर इथे खूप उशीर होणार होतं त्यामुळे. तर मग तो मला उठल्यानंतर मग मी त्यांच्यासोबत खेळते. तर मला ठीक आहे तू झोप कारण का इथे उशीर होणार होता. आणि असंच दोघांचं आमचं जागरण होतं. बाहेर अंधार पडलं होतं, घड्याळात वाजले होते 11 11:30 जागरणच आज. कारण का पिल्ली झाली नव्हती अजून तिच्या पोटात होती. त्याच्यानंतर यांना फोटो काढायचं होतं कारण का ज्यांच्याकडून आम्ही घेतले ना त्यांनी फोटो मागितले होते त्यामुळे मग त्यांना फोटो पाठवले यांनी पिल्लांचे. तर मग बाकीचं त्यांना ना असं चाटून थोडं बोलतात ना दूध वगैरे पाजल्यानंतर त्यांना कॅरेटमध्ये ठेवलं. तर यांचा तर जीव खूप प्राण्यांवर बरं का. आणि रात्रीचा सगळा गोंधळ जागरण सकाळी उठल्यानंतर सर्व क्लीन करून घेतलं का तर आपलं येणं जाणं असताना वास तर घरात राहतंच दुर्गंधी. तर मग पहिले उठल्या क्लीन करून घेतलं. ह्यांना कॅरेटमध्ये चांगलं पुसून वगैरे ठेवलं तरी मस्त निवांत झोपलेत बघा. आमचं रात्रभर जागरण बरं का. तर ही ब्रीड आहे तर तुम्हाला माहीतच असेल. माझ्या पण एवढं लक्षात येत नाही. ग्राउंडर का काहीतरी असं नाव आहे त्यांचं म्हणजे या जातीचं. आणि पिल्ली पण खूप कॉस्टली जातात.